जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता भरपूर जणांना प्रश्न पडलेला आहे. आता लगभग सगळ्यांना माहिती पडलंय की त्यांच्या शहरचं जे पोलीस भरतीचं ग्राउंड आहे ते लगभग 11 तारखेपासून सुरू होणार आहे. काही ठिकाणी 16 आहे, काही ठिकाणी 19 आहे, तर काही ठिकाणी 21 आहे. म्हणजे बघा मित्रांनो की लगभग 11 तारखेपासून सर्व जिल्ह्यांची ही भरती प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे. आता भरपूर जणांना प्रश्न पडलेला आहे की सर की हॉल तिकीट कधी येऊ शकतं. तर मित्रांनो, आतापर्यंत जर इतिहास जर तुम्ही पाहिला पोलीस भरतीचा, तर कधीही सांगतो हॉल तिकीट हे ज्यावेळेस ग्राउंड असतं, समजा आता 11 तारखेला ग्राउंड आहे म्हणले त्याचे 5 ते 6 दिवस आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळून जातं. म्हणजे साधारणतः 4 ते 5 तारखेपर्यंत तुमचं हे हॉल तिकीट हे येऊन जाईल. कारण की परिपत्रक लगभग सगळ्याच म्हणजे जिल्ह्यांनी आतापर्यंत जाहीर केलेलं आहे की मग ते कोणताही जिल्हा असो, बिग सिटी असेल म्हणजे मुंबईसारखे असेल, पुण्यासारखे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, जळगाव असेल किंवा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लगभग सगळ्याच जिल्ह्यांनी त्यांचं परिपत्रक हे जाहीर केलं होतं की त्यांची ग्राउंडची तारीख नक्की त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. काही ठिकाणी 11 आहे, काही ठिकाणी 21 आहे, काही ठिकाणी 16 आहे. पण एवढं मात्र फिक्स आहे की 20 तारखेपर्यंत लगभग सगळ्या ठिकाणचे ग्राउंड हे सुरू होणार आहे. त्याचं तर मित्रांनो, हॉल तिकीट सुद्धा ज्या जिल्ह्याचं जर ग्राउंड 11 तारखेला असेल तर 4-5 तारखेला, 16 तारखेला असेल तर 9-10 तारखेला, आणि ज्याचं 21 तारखेला असेल तर त्यांच्या सुद्धा 15-16 तारखेपर्यंत हॉल तिकीट येऊन जाईल. आणि लगभग SRPF ची सुद्धा भरती प्रक्रिया ही सोबतच असणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे त्याचं सुद्धा हॉल तिकीट त्याचप्रमाणे येऊन जाईल. 5 ते 6 दिवस आधी तुमचं हॉल तिकीट तुम्हाला एकतर SMS द्वारे किंवा मेलद्वारे तुम्हाला त्याची जी माहिती आहे ती दिली जाते. प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे केले जातं. तरी सुद्धा जर इन केस काही टेक्निकल इश्यू जर आला, इन केस म्हणतो मित्रांनो, इन केस होऊ शकतं, तर अशा वेळेस मेसेज किंवा कुठल्याही प्रकारचा मेल येत नाही, तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, तुम्ही mahapolice.government.in जी वेबसाईट आहे, ज्या ठिकाणी आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता, तर त्याच ठिकाणी जाऊन तुमचा जो अर्ज क्रमांक असतो, टोकन नंबर असतो, तो टोकन नंबर टाकून तुमचं हॉल तिकीट आलं की नाही तुम्ही चेक करत राहा. म्हणजे साधारणतः 3-4 तारीख झाली की तुमचं हॉल तिकीट आलं की नाही तुम्ही सतत तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला जाऊन तुम्ही चेक करू शकता. क्रोमला करा, मोझिला फायरफॉक्सला करा, तुमच्या मोबाईलमध्ये जे वेब ब्राउझर असेल त्या ब्राउझरवर जाऊन तुम्ही रोजच्या रोज सकाळी चेक करत राहा. जेणेकरून जर इन केस म्हणतो का मित्रांनो, काही टेक्निकल इश्यू असेल तर मात्र अशा वेळेस आपण स्वतः मॅन्युअली जाऊन चेक करणं गरजेचं आहे. सतत कोणाला विचारायची गरज नाही की माझं हॉल तिकीट आलं नाही, मी माझं नाही का आधी ज्यांचं आलंय नंतर ज्यांचं आलंय पण माझं आलं नाही. तर असं कधी कधी इन केस होतं, तो इन केसमध्ये आपलाच नंबर लागू नये ह्यासाठी आपण चेक करत राहायचं, जेणेकरून तुमचं हॉल तिकीट आलं की नाही तुम्हाला पर्सनली कळून जाईल, कोणाला तुम्हाला विचारायची आवश्यकता भासणार नाही. तर मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सेव्ह करून ठेवा, तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा की जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुणाला विचारायच्या भानगडीत तुम्हाला पडता लागणार नाही. आजचा व्हिडिओ एवढाच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर समजा कुठला माहिती हवी असेल किंवा काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा किंवा ती माहिती कमेंटमध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आजचा व्हिडिओ एवढाच. जय हिंद.